मुंबई, रायगड आणि बनाम या 3 वेगवेगळ्या संस्थांनी मिळून एक मोठ्या प्रमाणावर एक्झिबिशन इथं भरवलेलं आहे। खरं सांगायचं झालं तर हे एक्झिबिशन म्हणजे सर्व शहरवासियांसाठी एकाच रूफमध्ये आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची फार मोठी सुवर्ण संधी आहे। आणि या अशा प्रकारच्या एक्झिबिशनचे 2-3 जे फायदे होतात त्यामधला प्रमुख फायदा म्हणजे विविध घरांचं कंपॅरिझन ग्राहकांना एकाच छताखाली एकाच वेळेला करता येतं आणि मग किंमत त्यानंतर मिळणाऱ्या सुखसोयी या सगळ्या बाबी विचारात घेऊन आपल्या स्वप्नातलं घर निवडता येतं। ही ग्राहकांची भूमिका झाली। शहराच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर शहराची वाढ ही त्या शहरातील विकसित आणि विकास विमुख होणाऱ्या विविध प्रॉपर्टींवर अवलंबून असते। त्यामुळे अशा प्रकारचं एक्झिबिशन जेव्हा एखाद्या शहरामध्ये होतं तर त्याचा फायदा त्या शहर वाढीला होतो, त्या शहराच्या हद्दवाढीला होतो आणि शहरातील विविध सुविधांच्या किंवा विद्यमान असलेल्या कामांच्या दर्जा वाढीबद्दल होतो। अशा प्रकारच्या एक्झिबिशनला माझ्या खूप खूप शुभेच्छा। निश्चितच ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातलं घर इथं मिळालं असेल अशा अपेक्षा करूया आणि सर्वांना खूप शुभेच्छा देऊ। कुठल्याही शहराच्या विकासामध्ये बघितलं तर बिल्डर्स आर द आर्किटेक्ट ऑफ द सिटी, म्हणजे जे शहरं घडतात ते त्यांचा व्यवसाय म्हणून जरी बघत असले तरी त्याची दुसरी बाजू अशी असते की त्या व्यवसायामुळे एक शहर विकसित होत असतं। आता मी ज्या संस्थेमध्ये काम करतो ती सिडको प्लॉट विक्रीचा व्यवसाय करते किंवा प्लॉट पुरवण्याची आम्ही सोय करतो, व्यवस्था करतो। परंतु पुरवलेले प्लॉट हे विविध विकासकांच्या माध्यमातून विकसित होतात आणि ते जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतात। त्यामुळे निश्चितच विकासकांची भूमिका आवश्यक आहे, महत्वाची आहे किंवा शहर विकासामधला तो एक महत्वाचा घटक आहे असं म्हणायला हरकत नाही। रिअल इस्टेट हा जो व्यवसाय आहे जो डेव्हलपरच्या माध्यमातून या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलेला आहे। रिअल इस्टेटच्या माध्यमातून नागरिकांना त्यांची घरं मिळतात, अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये प्रमुख गरज ही निवारा ही आहे आणि ही डेव्हलपरच्या माध्यमातून आपलं होत असते। शहर विकासाच्या अनुषंगाने, आर्थिक उत्पन्नाच्या अनुषंगाने यामध्ये रिअल इस्टेट हा फार महत्वाचा भाग त्याच्यामध्ये घेतो। त्यामुळे महानगरपालिका म्हणून जर का आपण बघितलं जर का तर सिडकोद्वारे जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलेलं आहे ते प्रॉपरली ऍज अ सिटी म्हणून ग्रो करण्याच्या अनुषंगाने नागरिकांना सोयीसुविधा देणं या दृष्टीने आणि वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आपल्या आहेत त्याच्याद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त फॅसिलिटेट करणं या अनुषंगाने महानगरपालिकेचं जे हे धोरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने परिवर्तन महानगरपालिका नेहमीच करत आहे। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।